वेलकम टू आईपण विथ संगोपन, काळजी तुमची आणि तुमच्या बाळाची या यूट्यूब चॅनलवर मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आजचा व्हिडिओ स्पेशल अशा विषयावर आहे की जो प्रश्न सगळ्यांना पडतो, जे पण न्यू पेरेंट्स आत्ता झालेले आहेत, जे नवीन सगळं आहे, ज्यांच्यासाठी अगदी नुकतंच बाळ घरात आलेलं आहे, जे कपल एकटे राहतात त्यांच्यासाठी हे व्हिडिओज खूप महत्त्वाचे असतात। तेव्हा जे पण व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील त्याला नक्की लाईक करा, त्याच्यामध्ये कमेंट करा की तुम्हाला त्याची किती मदत होते आणि काही जर तुमच्या अडचणी असतील तर त्याचे प्रश्न त्याच्यावर नक्की टाका, जेणेकरून मी त्याचे आन्सर देण्याचा प्रयत्न करेन। तर आजचा आपला व्हिडिओ आहे अशाच एका स्पेशल टॉपिकवर, तेव्हा वेळ न घालवता टॉपिककडे जाऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुमच्या सगळ्या क्वेरीज दूर होतील। तर आजचा विषय आहे की लहान मुलांना डायपर वापरायचे का, आणि जर वापरायचे तर त्या डायपर वापरत असताना कुठल्या काळजी घ्यायची, कुठल्या पद्धतीचा डायपर वापरायचा, कुठल्या ब्रँडचा वापरायचा, ब्ला ब्ला ब्ला, खूप प्रश्न आपल्या समोर येतात। तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या ब्लॉगमध्ये मिळणार आहे, तेव्हा ब्लॉगला पूर्ण बघा। तर सगळ्यात पहिला विषय की डायपर वापरणं योग्य की अयोग्य। तर मंडळी, डायपर वापरणं कधीही सोयीचं, ही आपली सोय आहे की ते बाळासाठी हेल्दी आहे किंवा खूप चांगलं आहे म्हणून नाही, तर ती आपली सोय आहे। आता आपल्याला अडचणी अशा आहे, आपण इतक्या धावपळीच्या आयुष्यात जगतो आहे की वर्किंग वुमन्स आहे, काही घरात एकट्या राहणारे आहेत, तर यावेळेला डायपर वापरणं ठीक आहे, म्हणजे वापरू शकता। आता जर माझा पॉइंट ऑफ व्ह्यू विचाराल तर मी तर क्रॉसच मारेल या गोष्टींना, पण तरी पण आजची गरज म्हणून आपण जर डायपर वापरतो आहे तर आपल्याला खूप काळजीपूर्वक काही गोष्टी डोक्यात ठेवायच्या आणि डायपर वापरायचा आहे। माझी पहिली मुलगी 5.5 वर्षाची आहे, तिला मी डायपर बिलकुल वापरलं नाही। अगदी सुरुवातीपासून 5 वर्ष आज जे पण झाले त्याच्यामध्ये मी तिला रात्रभरात कधीही डायपर वापरलं नाही। फक्त जेव्हा मी ट्रॅव्हलिंगला जात होतो, कुठे बाहेर जात होतो, त्यावेळेला मी डायपरचा वापर केला। अदरवाईज रोजची जी रात्र आहे त्यावेळेला मी कधीही वापर केला नाही। मी 10 वेळा उठत होती, तिची नॅपी चेंज करत होती अँड अशा गोष्टी करत मी तिचं हे केलं। पण आत्ता दुसऱ्या वेळेला मी खूप सिरियस झाली, त्यामुळे ज्या काही अडचणी आल्या त्यामुळे मी डायपर वापरणं यावेळेला सुरू केलं। आणि अडचण अशी लक्षात आली की डायपर वापरताना फक्त घेतलाय डायपर, रात्री घालून दिलं आणि सकाळपर्यंत ठेवलं, तर अशा गोष्टी करू नका। यासाठीच बेसिक आजचा हा व्हिडिओ आपण तयार करतो आहे की तुम्हाला यातून काय मिळणार आहे। तर मी माझ्या डायपर वापरल्यानंतरच्या ज्या अडचणी माझ्या डोळ्यासमोर उभ्या झाल्या त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सगळ्यात पहिली अडचण की ज्यावेळेला आपण डायपर वापरतो त्यावेळेला आपल्याला सांगितलं जातं की डायपर 3 तासांनी किंवा 4 तासांनी हार्डली चेंज करायचा। आता तुम्ही काय वाट बघता की तुम्ही घड्याळ लावून 3 ते 4 तासाची वाट बघता, हे सगळ्यात चुकीचं आहे। कारण कधी कधी असं असतं की बाळ खूप वेळा अगदी थोड्या थोड्या वेळात सू करत असतं आणि यावेळेला ते डायपर ऑलरेडी हेवी झालं असतं, 1 तासात सुद्धा डायपर हेवी होऊ शकतं। सो तुम्ही ते बदलत नाही आणि ते 3 तासापर्यंत ते इतकं हेवी जातं की बाळाला अनकम्फर्टेबल होतं, बाळ त्याच्यात रडतं, त्याला पण आपल्याला वाटतं की डायपरमुळे रडत नाही आहे, त्याचं काहीतरी दुखतं आहे म्हणून ते रडत आहे। तर या गोष्टी मी आत्ता फेस केल्या, सो म्हणून मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करते आहे। तर माझं जे बाळ आहे ते आत्ता 2 महिन्यांचं आहे आणि त्याच्या संबंधित या अडचणी आम्हाला अशाच आल्या की आम्ही 3 तास 2 तास 3 तास डायपर शक्यच नाही। सो डायपर चेंज करणं गरजेचं आहे। का बरं, तर तुम्हाला ते बघायचं आहे की हेवी झाला आहे का, तर लक्षात येतं, अगदी तुम्हाला बघून सुद्धा लक्षात येतं की डायपर हेवी झाला आहे। तर ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे। बाकी तुम्ही कुठल्याही ब्रँडचं वापरा, कितीही महागाचं वापरा, कितीही स्वस्तातलं वापरा, डझंट मॅटर, पण हे करणं गरजेचं आहे। सो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की डायपर चेंज करण्यासाठी तुम्हाला ज्या काही गोष्टी आत्ता मी इथे सांगितल्या, तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे की डायपर हेवी झाल्याबरोबर चेंज करा, 3 तास 4 तास वेळ बघू नका। त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे डायपर बाळाच्या बरोबर मापाचं असावं। खूप लूज घातलं आहे, खूप टाईट घातलं आहे, ज्याच्यात बाळ अनकम्फर्टेबल आहे, खूप लूज घातलं आहे तर ते लिकेज होत आहे, असं करू नका। सो प्रॉपर त्याचं जे वेट आहे त्या वेटमध्ये अप टू जे पण काही असेल त्या वेटमधलं प्रॉपर डायपर तुम्ही वापरा। त्यानंतर येतो ब्रँड। आता ब्रँड तर इथलं कुठलंही ब्रँडचं प्रमोशन मला करायचं नाही आहे किंवा असं काहीही नाही आहे। आपण कुठला वापरून आपल्या बाळाला कुठला कम्फर्टेबल वाटतो हे 2-3 ब्रँड वापरून बघायचे। तर मी पॅम्पर्स वापरते आहे, पॅम्पर्सचं मी मोठा पॅक आत्ता जो आणला
तो मला असं वाटलं आहे की तो छान आहे, हलका आहे जरा वजनाने, सो बाळ कम्फर्टेबल राहतं. तर हे वापरते. आता पुढची गोष्ट, बाळाला रॅशेस होतात का हे चेक करा. तुम्ही ज्या वेळेला डायपर घालताना, डायपर काढताना बाळाला एखादी रॅश तर आली नाही आहे ना, बाळाला कुठे लाल लाल तर झालं नाही आहे ना, रेडिश तर झालं नाही आहे ना, याच्याकडे लक्ष द्या. आणि जेव्हा तुम्ही डायपर काढता त्यावेळेला वाईप्सनी तो पूर्ण एरिया पुसून काढा, जेणेकरून वारंवार सू केल्यामुळे, वारंवार म्हणजे अर्थात पॉटी केल्यानंतर तर आपण ते फेकूनच देतो, काढून ठेवत नाही, पण कधी कधी राहतं जास्त वेळ, त्यानंतर सू केल्यावर पण खूप वेळ डायपर तसंच राहतं आणि त्याच्यामुळे बाळाला इन्फेक्शनचे चान्सेस असतात. सो तुम्ही प्रॉपर डायपर काढल्यानंतर तिथली जागा अगदी गरम पाण्याने ओला फडका घेऊन जर पुसलं तर फारच उत्तम. पण अजून एक सोयीचं म्हणजे वाईप्सनी जरी पुसलं तरी पण ते चालतं, म्हणजे स्वच्छ होणं गरजेचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची पुन्हा गोष्ट म्हणजे डायपर वापरत असताना कंटिन्युअस डायपर वापरू नका, की आत्ता एक काढलं दुसरं घातलं, म्हणजे सकाळपासून रात्रीपर्यंत अगदी 24 तास तुम्ही डायपरमध्ये बाळाला ठेवताय आणि म्हणताय की नाही आम्ही थोड्या वेळ काढतो ना, असं करू नका. ज्या वेळेला तुम्ही घरी आहात, ज्या वेळेला तुम्ही दिवसभर जो कोणी व्यक्ती त्याच्याजवळ आहे बाळाच्या, तर तो पूर्ण वेळ बाळाला शक्यतोवर दिवसभर डायपर वापरू नका. रात्रीचं वापरा. सुरुवातीचे दिवस आपल्याला त्रास होईल, मग हळूहळू आपण बाळाला सवयी लावतो, उचलून वॉशरूमला न्यायचं, मग त्याला सूची सवय लावायची, अशा गोष्टी आपण हळूहळू करू. पण हे पहिले काही दिवस आपल्याला थोडंसं त्रास झाला तरी चालेल, पण बाळाच्या हेल्थशी आपण खेळू नका. तर हे एक महत्त्वाचं आहे. तुम्ही स्वतःसुद्धा इमॅजिन करा की कितीही चांगल्या क्वालिटीचा आणा, कितीही महागाचा आणा, कितीही मोठ्या ब्रँडचा आणा, पण शेवटी ते डायपर आहे आणि त्या डायपरला कपड्याचा मऊपणा येणार नाही. म्हणजे जर तुम्ही पॅन्ट घातली किंवा नॅपी घातल्यानंतर त्याला जितकं कम्फर्टेबल वाटणार आहे तितकं ते डायपर घातल्यानंतर वाटत नाही, त्यांना अनकम्फर्टेबलच वाटतं, तुम्ही कितीही चांगलं आणलं तरी. सो एक सोय म्हणून वापरायचं असेल तर रात्रभरासाठी वापरा, दिवसभर वापरू नका. आणि जर तुम्ही खूप जास्त डायपर वापरत असाल, नसाल वापरत, तरीही डायपर फ्री टाईम म्हणजे तो पोर्शन ओपन ठेवून त्याला भरपूर हवा लागू देणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून बाळाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही. हवा लागल्याने बाळाला छान वाटेल, त्याला चांगलं वाटेल. काही तिथे घाम आला असेल डायपरमुळे तर ते जरा बरं वाटेल, हवा लागेल तर या गोष्टींची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. तर बेसिकली या सगळ्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपर करू शकत असाल तरच डायपर वापरा, अन्यथा डायपर वापरू नका. रात्री डायपर वापरत असाल तर रात्री ज्या वेळेला तुमचं बाळ फिडिंगला उठतं, असं कुठलंच बाळ नाही आहे की एकदा रात्री 10ला झोपलं की सकाळपर्यंत उठत नाही, असं होत नाही. सो मध्ये जेव्हा कुठे बाळ उठतं त्यावेळेला डायपर चेक करा आणि डायपर चेंज करा. जरी तुम्हाला वाटत असेल की बा नाही मी तर आत्ताच घातलं, तर या सगळ्या गोष्टी आपण आत्ताच डिस्कस केल्या की वेळ पाहून नाही तर डायपरचा किती हेवी झाला आहे ते पाहून तुम्हाला डायपर चेंज करायचा आहे. सो या सगळ्या टिप्स फॉलो करून तुम्ही डायपर वापरू शकता, म्हणजेच तुमचं बाळ हेल्दी राहील आणि हेल्दी डायपर फ्री बेबी आपण म्हणू शकू त्याला, की हेल्दी डायपर बेबी, डायपर फ्री नाही सॉरी, डायपर फ्री टाईम पण आपल्याला द्यायचा आहे. सो डायपर घालून आपण या सगळ्या गोष्टी लक्ष द्यायच्या आहे की आपल्याला डायपरसोबत या गोष्टी बाळाच्या बघायच्या आहे. तर हे झालं आजच्या व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून असाच एक विषय घेऊन आपण भेटणार आहोत. आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. पण एक लक्षात घ्या की कुठल्या पण गोष्टी आपण जेव्हा एकमेकांना शेअर करतो तर या माझ्या अनुभवाच्या, माझ्या एक्सपिरियन्समधल्या, मला सांगितलेल्या, माझ्या जाणकारांनी सांगितलेल्या गोष्टींची शिदोरी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. यात तुम्हाला जर काही एक्स्ट्रा माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहून पाठवा. मी त्या पण गोष्टी लोकांसोबत शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन, म्हणजे जेणेकरून अर्थात आपला मोटो काय आहे की इथून आपल्याला लोकांना सगळं काही द्यायचं आहे. सो चांगलं जे देतो आहे त्याच्यासाठी तुम्ही सुद्धा मदत करू शकता. तुमचे काही विचार असतील तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून आपण ते पण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटण्यापूर्वी तुम्ही तुमच्या बाळाची भरपूर काळजी घ्या. जे पण सगळे आव्हानं तुमच्यासमोर आली आहेत ती पेलण्यासाठी सज्ज व्हा. हॅपी हे सगळं एन्जॉय करा आणि डायपर घालत असताना ज्या पण गोष्टी आपण बघितल्या त्याच्याकडे प्रॉपर लक्ष द्या. आमच्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.